जेव्हा डॉक्टरने माझ्या 55 वर्षीय सासूबाईंचे गर्भाशय साफ करायला सुरुवात केली, तेव्हा त्यांच्या किंकाळ्यांनी माझा जीव गुदमरला. विधवा झाल्यानंतर 10 वर्षांनी त्या गरोदर राहिल्या होत्या. सासूबाई डॉक्टरांना स्पर्श करू देत नव्हत्या. असे डॉक्टर म्हणाले, तर माझ्या पतीने ठामपणे सांगितले होते की गर्भाशय शुद्धीकरणाच्या वेळी जरी ती मेली तरी मला काही फरक पडत नाही. पण अचानक गर्भाशय शुद्धीकरणाच्या वेळीच माझ्या सासूबाईंचे निधन झाले. मला धक्काच बसला. सासूबाईंच्या खोलीत कोणी जायलाही तयार नव्हते. मग ती गरोदर कशी झाली? आम्ही आमच्या सासूचा मृतदेह घरी आणला. जसं मी तिच्या पलंगावरून चादर काढली, खाली पडलेली गोष्ट पाहून माझ्या काळजाचा ठोका चुकला. मी किंचाळले आणि नवऱ्याला हाक मारली. ती देवाची पूजा करत होती, देवाचा जप करत होती. पण आज तिच्या चेहऱ्यावर एक अनामिक भीती होती. माझा नवरा रोहन आज सकाळी रागाने घरातून निघून गेला होता आणि म्हणाला होता की तो आज सत्य शोधून काढेल आणि कोणताही मार्ग शिल्लक ठेवणार नाही. दार वादळासारखं उघडलं आणि माझे पती आत आले. त्यांचे डोळे रक्तासारखे लाल झाले होते. त्यांच्या हातात एक पांढरं पाकिट होतं, जे त्यांनी टेबलाऐवजी जमिनीवर फेकून दिलं. आई जपमाळ बाजूला ठेवून उभी राहिली. बाळा, सगळं ठीक आहे ना? रोहन वेड्यासारखा ओरडला. आई, तू आम्हाला कुठेही तोंड दाखवायला जागा ठेवली नाही. मी थरथरत विचारलं, रोहन, डॉक्टर काय म्हणाले? त्याने आईकडे बोट दाखवलं. हा आईचा रिपोर्ट आहे. मी ते उचलला. हा आईचा रिपोर्ट आहे. आईने मला जिवंतपणेच संपवून टाकलंय. आईने थरथरत्या हाताने रिपोर्ट उचलला आणि तो पाहू लागली. तिचा चेहरा फिका पडला होता. हे खोटं आहे, रोहन अचानक ओरडला. शेजारच्या लोकांचे टोमणे ऐकून माझे कान थकले होते. मी या सगळ्याला वैतागलो होतो. शेजारचे लोक मला आईवर लक्ष ठेवण्यासाठी खुणवायचे. मला वाटायचं की ते सगळं मूर्खपणाचं आहे. माझी बायको भरकटली आहे. पण हा रिपोर्ट, हा सुद्धा खोटा होता. मी लगेच बोलले. मी म्हणायचे, रोहन, आईची तब्येत बरी नाही. तिला सारखी चक्कर येत होती आणि उलट्या होत होत्या. आईने तो रिपोर्ट छातीशी धरला होता, जणू काही ती एक अनमोल वस्तूच होती. देवाचं भय बाळग, तू सुद्धा एक स्त्री आहेस. तुला माहित नाही की माझी जुनाट पोटदुखी आहे. ही जुनी वेदना आहे. रोहनने रागाने जवळच पडलेली फुलदाणी उचलून भिंतीवर फेकली. पोटदुखी? तो ओरडला. या रिपोर्टवर स्पष्टपणे पॉझिटिव्ह लिहिले आहे. डॉक्टर म्हणाले, अभिनंदन, तुम्ही बाबा होणार आहात. असे म्हणत तो मोठ्याने रडू लागला. हे बोलताच तो मोठ्याने रडू लागला. मी कोणाचे अभिनंदन करू? माझ्या वडिलांच्या मृत्यूचा शोक करू की तुझ्या या कृत्याचा? माझ्या आईच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. रोहन, शुद्धीवर ये बाळा. मी तुझी आई आहे. मी तुझी विधवा आई आहे. तुझ्या वडिलांची बायको आहे. माझी आहे. तुझं वय बघ. लोक काय म्हणतील? लोक आत्ताही म्हणतील, मी कठोर शब्दात म्हणालो. तू जेव्हापासून गुपचूप वैद्याकडे जायचीस तेव्हापासून लोक हेच म्हणत आले आहेत. अरे, मी माझ्या पोटाच्या अल्सरवर उपचार करून घेण्यासाठी वैद्यांकडे जायचे. मी शपथ घेते, मी तुला सांगते, हे सगळं खोटं आहे. एक षडयंत्र आहे. रोहन बाळा, माझं ऐक. मला काहीही ऐकायचं नाही. रोहनने आईशी हस्तांदोलन केले. तू आज मला मारलंस, जिवंत पुरलंस. रोहन, हा डॉक्टर खोटारडा असू शकतो. आई त्याला शेवटच्या श्वासात म्हणाली. डॉक्टर खोटारडा असू शकतो? आईने शेवटचा प्रयत्न केला. आपण दुसऱ्या डॉक्टरकडे जाऊया का? मी रागाने म्हणालो. म्हणजे? वाटे तू दुसरीच काहीतरी कहाणी रचशील म्हणून. हा डॉक्टर शहरातला सर्वोत्तम डॉक्टर आहे. रिपोर्ट्स खोटे बोलत नाहीत, रोहन आईला म्हणाला. मी तिचा हात पकडला. तिच्या डोक्यावरून तिचा पदर खाली पडला. तू माझ्या दिवंगत वडिलांचा मान धुळीस मिळवला आहेस. देवासाठी तरी माझ्यावर अन्याय करू नकोस. आई रडत आणि गयावया करत होती. कृपया त्याला समजावून सांगा. मी निर्विकारपणे दुसरीकडे वळले. माझ्या मनाला माहीत होतं की कदाचित काहीतरी चुकीचं घडत आहे. पण त्यावेळी मी माझ्या विजयाने आनंदी होते. आता या घरात तुझ्यासाठी जागा नाही. रोहनने त्याचा निर्णय दिला आहे. मी कुठे जाऊ? आई ती त्याच्या पाया पडली.
त्याच ठिकाणी जिथे तू तुझी प्रतिमा डागाळत आहेस. रोहनने तिला ढकलून आपल्या खोलीकडे ओढले. आजपासून तू या खोलीतच बंद राहशील. तुला कोणीही भेटणार नाही आणि तू सुद्धा कोणाला भेटणार नाहीस. दार उघडू नकोस. ते बंद कर. मला अंधाराची भीती वाटते. आई ओरडत राहिली. पण रोहनने तिला खोलीत ढकलून बाहेरून कुलूप लावले. खोलीच्या आतून आईच्या रडण्याचा आणि दरवाजावर ठोके मारण्याचा आवाज येत होता. रोहन बाळा, एकदा माझं ऐक. रेवती तू पण, देव तुला शिक्षा देईल. तू एका निरपराध व्यक्तीवर खोटा आरोप केला आहेस. मी माझे कान झाकून घेतले. रोहन डोके धरून सोफ्यावर बसला. सर्व काही संपले होते. आदर, प्रतिष्ठा, सर्व काही. मी त्याच्या खांद्यावर हात ठेवला. रोहनने मला धीर दिला. जे व्हायचं ते झालं. रोहनने माझ्याशी हस्तांदोलन केले. तू आनंदी आहेस ना? आता तू जिंकले आहेस. त्याचे शब्द माझ्या हृदयाला भिडले. पण मी गप्प राहिले. खोलीत आईचा आवाज हळूहळू तीक्ष्ण होत होता. जणू काही ती स्वतःची निर्दोषता सिद्ध करण्याचा प्रयत्न करत होती. त्या रात्री मला झोप लागली नाही. देव तुला शिक्षा देव, ही माझ्या आईची शेवटची किंकाळी माझ्या कानात घुमत होती. दुसऱ्या दिवशीची सकाळ एखाद्या आपत्तीसारखी उजाडली. घरात एक अव्यक्त आणि गुदमरवणारी शांतता पसरली होती. शब्दात वर्णन करता न येणारी एक उदासीची भावना होती. रात्रभर आईच्या खोलीतून हुंदक्यांचे आणि दारावरच्या ठोक्यांचे आवाज येत होते. पण सकाळपासून मात्र पूर्ण शांतता होती. रोहन हॉलमधल्या सोफ्यावर कदाचित क्षणभरासाठीच पडून होता. मी सुद्धा झोपले नव्हते. मी माझ्या बाळाला मांडीवर घेऊन खोलीतून बाहेर आले. माझी पावले खूप जड होत होती. जणू माझे हृदयच जड झाले होते. रात्रीची माझ्या आईची किंकाळी, देव तुला ठार मारो, शिशाप्रमाणे माझ्या कानात विरघळत होती. मी तिचे सांत्वन केले. नाही रेवती, तू काहीही चुकीची केलेली नाहीस. तू तुझ्या पतीचा सन्मान वाचवला आहेस. गुन्हा करणाऱ्याला शिक्षा मिळतेच. मी हिंमत गोळा करून रोहनकडे पाहिले. रोहन उठ, सकाळ झाली आहे. रोहनने मान न उचलताच म्हटले, आता फक्त आपल्यासाठी. सकाळ झालीच नव्हती. आमच्यासाठी कधीही न संपणारी रात्र आधीच सुरू झाली होती. मी विषय बदलण्याचा प्रयत्न केला. नाश्त्याला काहीतरी, मला आत्ता भूक नाही. तो उठून बसला. राग आणि अपुऱ्या झोपेमुळे त्याचे डोळे सुजले होते. आणि हो, त्या खोलीकडे जायची गरज नाही. त्याने आईच्या बंद दाराकडे बोट दाखवले. जणू कोणीतरी माझ्या छातीवर दगड ठेवला होता. पण रोहन, ती सकाळपासून भुकेली आणि तहानलेली आहे. ती तुझी आई आहे रोहन. विषारीप्रमाणे हसला. आई? तिच्या डोळ्यात बघत तो म्हणाला, जर ती आई असती तर तिने आपल्या मृत पतीच्या सन्मानार्थ अंत्ययात्रा काढली नसती. जर ती आई असती तर तिने आपल्या मुलाला असे जिवंत मारले नसते. ती अजूनही आजारी आहे. ती काहीतरी वाईट म्हणत मागे वळली. काहीतरी गडबड आहे. संपूर्ण घरात संशयास्पद वाटते. मी पटकन दार बंद केले. रोहन, तू हे काय केलंस? आता ती संपूर्ण परिसरात पसरवेल. बकवास करणे थांबव. ती सगळीकडे फिरते. तुझा हा मूर्खपणा बंद कर. रोहनने माझा हात घट्ट धरला. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तूच माझे कान भरलेस. आईची तब्येत बरी दिसत नाहीये असं तूच म्हणालीस. आता माझा जीव सुटला. तुझं काम झालं. हे असं म्हणून तो पुन्हा घराबाहेर गेला. दार घट्ट बंद केले. मी दारातच बसून राहिले. आणि जेव्हा मी बाळासाठी दूध तयार करायला स्वयंपाकघरात गेले तेव्हा माझी नजर आईच्या औषधांच्या डब्बीवर पडली. तीच औषधे जी ती म्हणायची की ते तिच्या पोटाच्या अल्सरसाठी आहे. मी थरथरत्या हाताने तो बॉक्स उचलला. तो जवळजवळ रिकामाच होता. हे खरंच आहे का? नाही, तो रिपोर्ट खोटा असू शकत नाही. खुद्द डॉक्टरनेच तसं सांगितलं होतं. मी घाबरून दरवाजाला कान लावला. आतून काहीच आवाज येत नव्हता. मी हळूच हाक मारली. आईचा पण काहीच प्रतिसाद आला नाही. मग मी जरा मोठ्या आवाजात विचारलं, आई, तुम्ही ठीक आहात का? आतमध्ये पूर्ण शांतता होती. मी किंचाळले, रोहन, मला माहीत होतं की तो घरी नाही. आई, देवासाठी तरी उत्तर द्या. मी एखाद्या वेड्यासारखी दरवाजावर जोर जोरात ठोकत होते.
माझ्या किंकाळ्यांनी घाबरून माझं बाळ रडू लागलं होतं. आई, कृपया दरवाजा उघड. पण आज स्मशान शांतता होती. मृत्यूपेक्षाही भयंकर अशी शांतता. माझा जीव टांगणीला लागला. माझ्या आरोपाने आईला इतका धक्का बसला होता का की ती म्हणाली, नाही, मी हा गुन्हा करू शकत नाही. मी स्वयंपाकघरात धावत गेले आणि बाहेरून कडी उघडण्याच्या आशेने एक काठी उचलली, पण ती जुनी आणि जड होती. दरवाजा आतून बंद होता. मी किंचाळले. रोहन घरी नव्हता. मी दरवाजाला टेकून जमिनीवर बसले. भीती आणि चिंतेने माझे संपूर्ण शरीर थरथरत होते. मुलाच्या रडण्याने आणि माझ्या अस्वस्थतेमुळे घर एखाद्या स्मशानासारखे दिसत होते. मी विचार करत होते, मी हे काय करून बसले? जर तिला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ करू शकणार नाही. तो अहवाल खरा होता. डॉक्टरने तसं सांगितलं होतं. पण हे मौन काहीतरी वेगळंच अघटित घडत असल्याचं संकेत देत आहे. रात्री साधारण 9च्या सुमारास दार जोरात उघडले. रोहन दारूच्या नशेत आत आला. त्याची पावले अडखळत होती. त्याने मला दाराजवळ रडताना पाहिले म्हणून तो रागाने ओरडला, आता काय अडचण आहे? तुम्ही दोघींनी माझे आयुष्य नरक बनवले आहे. रेवती म्हणाली, रोहन, शुद्धीवर ये. आई सकाळपासून शांत आहे. रोहन म्हणाला, ती शांत आहे? हे चांगलं आहे नाही का? घरात शांतता आहे. तिचा मृत्यू झाला असेल. ती सकाळपासून तिथेच होती. ती तुझी आई आहे. ती सकाळपासून भुकेली आणि तहानलेली आहे. मी तिला अनेकदा हाक मारली पण तिने प्रतिसाद दिला नाही. मला भीती वाटली. माझा गोंधळ पाहून कदाचित त्याची नशा थोडी कमी झाली असावी. त्यानेही दरवाजाकडे पाहिले. काहीच उत्तर आले नाही. मी सकाळपासून दार ठोकत होते पण काहीच आवाज येत नव्हता. रोहनचा चेहरा फिक्का पडला. तो अडखळत गेला आणि त्याने दारावर हात ठेवला. आई, तो हळूच म्हणाला. पण काहीच उत्तर आले नाही. त्याने जोरात दार ठोठावले. आई, नाटक बंद कर आणि दार उघड. तरीही तीच शांतता. आता रोहनच्या रागाचं रूपांतर भीतीत झालं होतं. धिक्कार असो मला, तो ओरडला. त्याने खरंच काहीतरी केलं होतं. चावी कुठे आहे? रोहन, मी विचारलं. चावी त्याने त्याचे खिसे शोधले. तो चाचपडत होता. काल रागाच्या भरात मी चाव्या बाहेर फेकून दिल्या होत्या. हे ऐकून मला धक्काच बसला. बाहेर? हो. मला कसं कळणार होतं की असं काही होईल? रोहन वेड्यासारखा दरवाजा ढकलू लागला. तोडा, हा दरवाजा तोडा. आम्ही दोघे नवरा बायको आमच्या पूर्ण ताकदीने तो जड लाकडी दरवाजा ढकलू लागलो. दरवाजा जुना होता पण खूप मजबूत होता. आई, रोहन रडत होता. आई, मला माफ कर. मी तुझा दोषी आहे. अचानक आम्हाला आतून एक खूपच क्षीण कणण्याचा आवाज ऐकू आला. पाणी. आम्ही दोघेही एकदम थांबलो. श्वास छातीत अडकला. आई, रोहनने दरवाजाला कान लावून कुजबुजले. पाणी. तो आवाज इतका क्षीण होता जणू काही कबरीतून कोणीतरी ओरडून सांगितले, ती जिवंत आहे रोहन, ती जिवंत आहे. मी आनंदाने किंचाळले. रेवती, बाजूला हो. रोहनने आपली सगळी शक्ती एकवटली. त्याने जवळच पडलेली खुर्ची उचलली आणि दरवाजावर ठोके मारायला सुरुवात केली. मी येतोय आई, मी येतोय. जोरात मारल्यामुळे लाकूड मोडल्याचा आवाज झाला आणि दरवाजा दचकून आतल्या बाजूला उघडला. खोलीत पूर्ण अंधार होता. रोहनने पटकन भिंतीवरील बटन दाबून लाईट लावली. ते दृश्य पाहून आमचा जीव कासावीस झाला. आई जमिनीवर बेशुद्ध पडली होती. तिचा चेहरा लाल झाला होता आणि ओठ निळे पडले होते. तिचे डोळे छताकडे खिळले होते आणि तिचा हात कपाटातून खाली पडलेल्या तिच्या औषधांच्या रिकाम्या डब्बीवर होता. आई, रोहनची हृदयद्रावक किंकाळी घरभर घुमली. तो जमिनीवर बेशुद्ध पडलेल्या आईसमोर बसला. आई, डोळे उघड, मी आलो आहे, असे म्हणत त्याने तिच्या लाल झालेल्या चेहऱ्यावर थोपटले. पण आईची उपस्थिती थंड होत चालली होती. माझी नजर जमिनीवर विखुरलेल्या गोळ्यांवर आणि रिकाम्या डब्बीवर पडली. ही तीच पोटाच्या अल्सरची औषधे होती जी आई ती नेहमी घेत असे.
हे देवा, माझ्या तोंडातून नकळतपणे बाहेर आले. तिने सगळी औषधे खाऊन टाकली. जसा रोहनने तो रिकामा डबा पाहिला, त्याचे डोके काम करणे थांबले नाही. तो वेड्यासारखा ओरडला, आई, तू असे कसे करू शकत नाही. माझ्यामुळे, माझ्या गुन्ह्यामुळे तो स्वतःचे केस ओढू लागला. मी माझ्या आईला मारले. मी एक खुनी आहे. रोहन शुद्धीवर ये. मी त्याला हलवले. माझे स्वतःचे हातपाय थरथरत असूनही तो अजूनही श्वास घेत होता. हो, आपल्याला तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. त्या एका क्षणात रोहनची सगळी नशा आणि राग नाहीसा झाला. त्याच्या चेहऱ्यावर फक्त एकच भाव दिसत होता. त्यावेळी तो भीती आणि तीव्र पश्चातापात होता. आणि कोणताही विलंब न करता मी तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी उचलले. तिचे डोके खांद्यावरून निर्जीवपणे खाली पडले. रेवती, गाडीच्या चाव्या लवकर आण. मी धावत जाऊन टेबलावरून चाव्या उचलल्या. आम्ही दोघांनी तिला उचलले आणि घरातून, रात्रीच्या अंधारातून आणि परिसरातून धावत बाहेर पडलो. त्या शांततेमुळे आमची भीती वाढत होती. आम्ही कसेबसे आईला मागच्या सीटवर झोपवले. रोहन वेड्यासारखा गाडी चालवत होता. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. रेवती, जर तिला काही झाले तर मी तुला जिवंत सोडणार नाही. हे सर्व तुझ्यामुळेच घडलं आहे. तू माझे कान भरलेस. तू माझं स्वर्ग माझ्यापासून हिरावून घेतलंस. माझ्या हृदयाला ओरडून सांगावंसं वाटत होतं की यात फक्त मीच नाही तर तू सुद्धा तितकीच सामील आहेस. पण मला माहीत होतं की ही लढण्याची वेळ नाही. माझं स्वतःचं मन अपराधीपणाच्या भावनेनं भरून गेलं होतं. रोहन ओझ्याखाली चिरडला जात होता. काळजी घे. वळणावर गाडी घसरू लागल्यावर मी किंचाळले, आता पुरतं प्रार्थना करूया. मी कशासाठी प्रार्थना करू? तो रडू लागला. मी कोणत्या तोंडाने प्रार्थना करू? मी माझ्या आईवर इतका हलकट आरोप केला. मी खोलीत कोंडून घेतलेली, भुकेली, तहानलेली ती सारखी पाणी मागत होती आणि मी बाहेर दारू पिऊन पडलो होतो. 5 मिनिटांनी आम्ही इमर्जन्सी वॉर्डसमोर होतो. रोहनने आईला उचलून घेतले होते आणि ती डॉक्टर डॉक्टर म्हणून ओरडत होती. मी आत धावत गेलो. एक स्ट्रेचर आणण्यात आलं. आईला लगेच इमर्जन्सी रूममध्ये नेण्यात आलं. एक तरुण डॉक्टर पटकन बाहेर आला. तिला काय झालं? डॉक्टरने कठोरपणे विचारलं. मी काहीतरी बोलणारच होती. तेवढ्यात रोहनने माझा हात दाबला. मी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात एक वेगळीच भीती दिसत होती. आम्ही जे काही केलं होतं ते जगाला कळू नये. त्याची नजर इमर्जन्सी रूमच्या बंद दारावर खेळली होती. पोलीस हा शब्द हातोड्यासारखा माझ्या डोक्यात घुसला. मी विचार करत होते, रोहन, पोलीस आले तर आपण काय सांगणार? त्यांना काय सांगणार की मी आईला खोलीत कोंडून ठेवलं? रोहन माझ्याकडे गुरगुरत बघत म्हणाला, रेवती, तू तोंड बंद ठेव. जर तू एक शब्द जरी बोललीस तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. पण डॉक्टरला खरं कळेल. कोणतं सत्य? रोहन माझ्याकडे वळला. तेच सत्य जे तू मला दाखवलंस. तोच रिपोर्ट मी त्यांना खरं सांगेन. मी त्यांना सांगेन की या बाईने आपला सन्मान वाचवण्यासाठी आत्महत्या केली. रोहन उभा राहिला. माझ्या अंगावर काटा आला. आपण आधीच तिच्यावर अत्याचार केले आहेत. मी हेच बोलत होतो. तेवढ्यात इमर्जन्सी रूमचा दरवाजा उघडला आणि तोच तरुण डॉक्टर पटकन बाहेर आला. त्याचा चेहरा पण रागाऐवजी, बघा, आम्ही त्यांचं पोट साफ केलं आहे. त्यांचं पोट साफ झालं आहे. तिने खरंच अल्सरचं औषध जास्तच घेतलं होतं. पण काय? रोहनचा आवाज घशात अडकला. डॉक्टर क्षणभर थांबले. हा केवळ औषधाचा अतिरेक नव्हता. आम्ही तिच्या रक्ताच्या चाचण्या केल्या आहेत. तिची प्रकृती केवळ औषधांमुळे अशी झालेली नाही. ती आधीच खूप आजारी होती. माझ्या काळजाचा ठोका चुकला. किती आजारी? तिच्या रक्ताचे पाणी झाले होते. डॉक्टरांनी हे सहजपणे केले. तिला तीव्र रक्ताशय आहे आणि तिच्या यकृताचा आकार सामान्य दिसत नाही. पण सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे, रोहनने संयमाने विचारले, आम्ही केलेल्या नेहमीच्या तपासण्यांमध्ये तिचे HCGचे प्रमाण हे खूप जास्त आहे. रोहन आणि मी एकमेकांकडे पाहिले. HCG? मी विचारले. हो, डॉक्टर म्हणाले. हा तो हार्मोन आहे
जो सहसा गर्भधारणेची पुष्टी करतो. रोहनने लगेच त्याच्या खिशातून तो रिपोर्ट काढला जो त्याने डॉक्टर नसीम यांनी दिला होता. मी ते त्याच्याकडून घेतले होते. डॉक्टर, हा रिपोर्ट बघा. म्हणूनच आम्हाला काळजी वाटत होती. आम्हाला वाटले की या अवघडलेपणात डॉक्टरने जवळजवळ रोहनच्या हातातून रिपोर्ट हिसकावूनच घेतला. त्याने रिपोर्ट काळजीपूर्वक पाहिला. त्याच्या कपाळावरच्या रेषा अधिकच खोल झाल्या. डॉक्टर नसीम, स्त्रीरोग तज्ज्ञ. डॉक्टरने आश्चर्याने रिपोर्टकडे पाहिले. तुम्ही तिला स्त्रीरोग तज्ज्ञांकडे नेले? हो, मी पटकन म्हणालो. तिची तब्येत बरी नव्हती. तिला उलट्या होत होत्या, तिला चक्कर येत होती. डॉक्टरने डोळे मिटले. देवा, तू हे काय केलंस? याचा काय अर्थ आहे? रोहन ओरडला. तो अहवाल खोटा आहे का? तो अहवाल खोटा नाही, डॉक्टर कठोरपणे म्हणाले. तो अहवाल पूर्णपणे खरा आहे. त्याची HCG पातळी खरंच खूप जास्त आहे. पण त्यांनी अहवालात एक गोष्ट नमूद केली आहे. त्यांनी एका अशा विशिष्ट भागावर बोट ठेवले जो आम्ही यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. पण HCG पातळी केवळ गरोदरपणातच जास्त नसते. डॉक्टरांच्या आवाजात खेद आणि काहीतरी विशेष भावना भरलेली होती. अनेक प्रकारचे कर्करोग, विशेषतः रक्ताचा कर्करोग आणि यकृताच्या गाठी शरीरात हा हार्मोन तयार करतात. म्हणूनच डॉक्टर नसीम यांनी या अहवालाच्या शेवटी ठळक अक्षरात लिहिले, तात्काळ कर्करोग तज्ज्ञांशी संपर्क साधा. जणू काही वेळ थांबला होता आणि माझ्या कानात एक भयान शांतता घुमली. कॅन्सर. रोहनचा आवाज कुजबुजीसारखा झाला. हो, डॉक्टर थंडपणे म्हणाले. तुम्हाला जे गरोदरपणात वाटत होतं ती खरोखर कॅन्सरची लक्षणं होती. ती उलटी, ती चक्कर येणं आणि ते अशक्तपणा, ती तिच्या पोटाचा अल्सर नव्हता, तर तिच्या शरीरात पसरणारा रक्ताचा कर्करोग होता. तो अहवाल रोहनच्या हातातून खाली पडला. डॉक्टर पुढे म्हणाले, आणि तो खरा अहवाल जो तुम्ही लोक लपवत होता, तो आईच्या अल्सरसाठी तपासण्या कराव्या लागल्या. ती सुद्धा आमच्याकडे आली आहे. तिच्या पोटात अल्सर होता, पण त्याच कॅन्सरमुळे तोही वाढला होता. मी जमिनीवर कोसळू लागलो, पण रोहनने मला सावरले नाही. तो स्वतःच निर्जीव डोळ्यांनी डॉक्टरकडे बघत होता. मी त्याच्याकडे पाहत होते. डॉक्टर द्वेषाने म्हणाले, तुम्ही लोकांनी उपचारांची गरज असलेल्या एका कॅन्सरच्या रुग्णाला ती गरोदर आहे असे समजून एका खोलीत कोंडून ठेवले. डॉक्टरचे हे शब्द मला विजेच्या धक्क्यासारखे बसले. मी तिथेच हॉस्पिटलमध्ये कोसळले. मी थंड जमिनीवर बसले. माझं बाळ माझ्या मांडीवर भीतीने रडू लागलं. रोहन मात्र अगदी शांत उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर भावनांचा कोणताही स्पष्ट भाव दिसत नव्हता. ना खंत ना पश्चाताप, पण तो रागावलेला दिसत होता. त्याची नजर माझ्यावर खिळली होती. हे सगळं तू केलंस. त्याचा आवाज कॉरिडॉरभर घुमत होता. तो गर्जना करत म्हणाला, रेवती, तुझ्या क्षुल्लक संशयाने तू मला माझ्या आईचा गुलाम बनवलंस. मी थरथरत जमिनीवरून उठण्याचा प्रयत्न केला. रोहन, देवाशपथ सांगते, डॉक्टर नसीमच्या रिपोर्टमध्ये जे होतं तेच मी पण पाहिलं. शांतपणे तो माझ्यावर तुटून पडला. तो डॉक्टर नसीम, मी तुझ्या ओळखीची होती. तूच मला तिच्याकडे घेऊन गेली होतीस. तूच हा सगळा कट रचला आहेस. तू तिला, माझ्या आईला मारायचं होतं. नाही रोहन, मी ओरडले. तू काय म्हणतेस? डॉक्टरने परिस्थिती हाताळली आणि रोहनला ताकीद देऊन भानावर यायला सांगितले. ही आपापसात भांडण्याची वेळ नाही. तुमच्या आईची प्रकृती खूप गंभीर आहे. रुग्णाची गंभीर स्थिती पाहता त्यांना ताबडतोब ICUमध्ये नेणे आवश्यक आहे. नर्स आणि वॉर्ड बॉयने आईला स्ट्रेचरवर घालून त्वरित इमर्जन्सी रूममधून बाहेर आणले. आईचा चेहरा बर्फासारखा पांढरा पडला होता आणि तिचे निष्प्राण हात स्ट्रेचरवरून लटकत होते. रोहनने क्षणभर त्यांच्याकडे पाहिले, मग तिरस्काराने दुसरीकडे वळला. आईला ICUच्या बंद दारांमागे नेण्यात आले. आम्ही पुन्हा एकदा त्या आता शांत झालेल्या कॉरिडॉरमध्ये एकटे राहिलो. ते आधीपेक्षा जास्त भीतीदायक होतं. रोहन एखाद्या जखमी सिंहासारखा इकडून तिकडे फेऱ्या मारू लागला. तो स्वतःशीच बोलत होता, कॅन्सर नाही, हा डॉक्टर खोटं बोलतोय. ते डॉक्टर नसीम, ते खरं होतं. माझी आई दोषी होती. हो, ते सगळं संगणमत करून आहेत. त्यांना मला वेड लावायचं आहे.
मी हिंमत गोळा करून म्हणाले, रोहन, ते डॉक्टर खरं सांगत होते. आपण आईवर विश्वास ठेवायला हवा होता. आपण गुन्हा केला आहे. गप्पा बस, तो वळून मला म्हणाला. त्याने माझ्याकडे पाहिले आणि माझे वाक्य पूर्ण होण्याआधीच त्याने माझ्या तोंडावर जोरात चापट मारली. एक शब्दही बोलू नकोस. आता या सगळ्या त्रासाचे मूळ तूच आहेस. जर माझ्या आईला काही झाले तर मी तुला जिवंत पुरेन. मी गालावर हात ठेवून रडत राहिले. ते बाळही माझ्यासोबत रडत होते. वेळ जात होता. 1 तास, 2 तास. रात्र सुरू झाली. माझं बाळ रडून माझ्या मांडीवर झोपी गेलं. हॉस्पिटलचा तो बाग इतका थंड होता की माझं जगणं सुन्न होत चाललं होतं. पण माझ्या काळजात अधिकच गारठा शिरत होता. पहाटेच्या थोड्या वेळापूर्वी ICUचा दरवाजा उघडला आणि तोच डॉक्टर बाहेर आला. त्याचा चेहरा फिका पडला होता आणि खांदे वाकलेले होते. भिंतीला टेकून डुलक्या घेत असलेल्या रोहन लगेच ताठ उभा राहिला. त्याच्या डोळ्यात भीती होती. डॉक्टर, आई कशी आहे? रोहनचा आवाज दाटून आला होता. आम्ही तिला वाचवू शकलो नाही. हा शब्द एखाद्या स्फोटासारखा होता. डॉक्टरने खेदाने मान हलवली. तिचे अवयव एक एक करून काम करेनासे झाले होते. कॅन्सर. तो त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात होता. आणि खरं सांगायचं तर गेल्या 2 दिवसातील भूक, तहान, धक्का आणि अतिरिक्त औषधोपचारांनी तिच्यातील उरलेलं प्राणही संपवून टाकले होते. तिच्यात लढण्याची कोणतीही शक्ती उरली नव्हती. मी किंचाळू नये म्हणून तोंडावर हात ठेवला. रोहन डॉक्टरचं बोलणं ऐकत होता आणि मग तो हसायला लागला. अगदी हळू, भीतीदायक, वेड्यासारखं हसू. नाही, तो हसत म्हणाला, तुम्ही खोटं बोलत आहात. माझी आई मेलेली नाही. ती गरोदर होती. तुम्ही सगळ्यांनी तिला बर्बाद केलंय. डॉक्टर संकोचत म्हणाले, तुम्हाला सत्य स्वीकारावंच लागेल. रोहन अचानक हसायचा थांबला. त्याने डॉक्टरवर झडप घातली आणि त्यांची कॉलर पकडून म्हणाला, तो रिपोर्ट कुठे आहे? तो कॅन्सरचा रिपोर्ट कुठे आहे? मला पुरावा दाखवा. तुम्ही सगळे खोटारडे आहात. तुम्ही माझ्या आईचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. डॉक्टरांनी स्वतःची सुटका करून घेतली. मिस्टर रोहन, शुद्धीवर या. मृतदेह घेऊन जा. तुम्हाला काही कागदपत्रांवर सही करावी लागेल. त्याने नर्सच्या हातातून एक जाड फाईल घेतली. ही तिची अंतिम फाईल आहे. यात तिच्या मृत्यूचे कारण आणि सर्व चाचणी अहवाल आहेत. डॉक्टरने ती फाईल रोहनच्या दिशेने पुढे केली. रोहनने फाईल हिसकावून घेतली. त्याचे हात खूप थरथरत होते. त्याने फाईल उघडली नाही. फक्त ती छातीशी कवटाळली. रोहन, मी रडत हाक मारली. आई आपल्याला सोडून गेली. रोहन वळून माझ्याकडे बघत होता. त्याचे डोळे पूर्णपणे ते रिकामं होतं. त्यात राग नव्हता, दुःख नव्हतं. तो एखाद्या पुतळ्यासारखा दिसत होता. त्याने फाईल घट्ट धरली होती आणि एकही शब्द न बोलता कॉरिडॉरमध्ये पुढे गेला. रोहन, मी त्याला हाक मारली. आई. तो थांबला नाही. तो हॉस्पिटलच्या अंधाऱ्या कॉरिडॉरमध्ये दिसेनासा झाला. मी त्या हॉस्पिटलमध्ये माझ्या बाळाला मांडीवर घेऊन एकटीच राहिले. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठे सत्य आणि सर्वात मोठा गुन्हा माझ्यासमोर होता. मी माझ्या झोपलेल्या बाळाला मांडीवर घेऊन एकटीच राहिले. मी धक्क्यात इतकी बुडून गेले होते की बराच वेळ कधी ते कळलेच नाही. मी तिथेच निश्चिल बसून राहिले. शेवटी एक नर्स आली आणि तिने मला हलवून म्हटले, मॅडम, तुमच्या रुग्णाचा मृतदेह घेऊन जाण्यासाठी तुम्हाला कागदपत्रांवर सही करावी लागेल. मला ते करावंच लागेल. माझा घसा कोरडा पडला आहे. माझे पती लवकरच येतील. कोणीच येणार नाही. नर्स वैतागून म्हणाली, तुम्ही सकाळपासून इथे बसून आहात. लवकर करा. आम्हाला प्रक्रिया पूर्ण करायची आहे. मी थरथरत्या हातांनी बाळाला हातात घेतले. मी सावधपणे काउंटरकडे गेले आणि त्या कागदपत्रांवर सही केली ज्यावर माझ्या सासूबाईंचा मृत्यू कर्करोग आणि अवयव निकामी झाल्यामुळे झाल्याचे नमूद होते. मृतदेह घरी आणण्याच्या माझ्या गुन्ह्यावर, माझ्यावरील अत्याचारावर मी जणू अधिकृत शिक्कामोर्तबच केले होते. माझ्याकडे त्यासाठी पैसे नव्हते. मी रडत रडत माझे कानातले काढून नर्सला दिले, जेणेकरून ती रुग्णवाहिकेची व्यवस्था करू शकेल. जेव्हा आईचा मृतदेह स्ट्रेचरवर दारात पोहोचला
तेव्हा शेजारच्या परिसरात गोंधळ उडाला होता. तीच सरिता काकू. काल रोहन तिला ओरडला होता. ती सर्वात आधी धावत आली. आईचा फिक्कट चेहरा पाहून ती छाती बडवू लागली. मी तिला म्हणाले की काहीतरी गडबड आहे. अगं रेवती, तुम्ही लोकांनी काय केले? काल तर ती ठीक होती. ती ठीक होती. मी काय उत्तर देणार होते? मी मृतदेहाजवळ कोसळली. काकू, आई आम्हाला सोडून गेली. तिने आम्हाला सोडलं नाही. सरिता काकू माझ्याकडे रागाने बघत होत्या. तिला मारलंय. तिच्या चेहऱ्यावर ही भीती का आहे? तिच्या हातावर हे व्रण का आहेत? लोक आम्हाला बोलावतायत. विशेषतः माझ्याकडे गुन्हेगारी नजरेने पाहत होते. आम्ही आईला खोलीतच ठेवले होते. पण रोहन कुठेच दिसत नव्हता. तो आषाढाच्या वेळी आला. जेव्हा तो घरात शिरला तेव्हा त्याला पाहत सगळ्या बायका शांत झाल्या. त्या कुजबुज लागल्या. तिथे एक भयावह शांतता पसरली होती. तो सकाळचा रोहन नव्हता. त्याच्या डोळ्यात अशी शांतता आणि पोकळी होती जी सामान्य नसून भयावह होती आणि आतून खचलेल्या व्यक्तीची अवस्था दर्शवत होती. त्याचे केस विस्कटलेले होते. त्याच्या शर्टची बटणे तुटलेली होती आणि त्याच्या हातात तीच जाड फाईल, हॉस्पिटलची फाईल होती. कोणाकडेही न पाहता तो रोबोटसारखा चालत थेट आईच्या मृतदेहाकडे गेला. त्याने कफनात गुंडाळलेल्या त्याच्या आईच्या चेहऱ्याकडे एक नजर टाकली. त्याने पाहिले. मग तो माझ्याकडे वळला. हे सगळं खोटं आहे असे म्हणत त्याने फाईल हवेत फिरवली. तू आणि त्या डॉक्टरने मिळून हे सगळं केलं आहे. माझ्या आईला मारलं आहे. तू, सरिता काकूने तिला पकडण्याचा प्रयत्न केला. रोहन बाळा, शुद्धीवर ये. तुझी आई मेली आहे. नाही, तो वेड्यासारखा ओरडला. तिला मारलं आहे. मी पुरावा आणतो. मी या फाईलमधून तो रिपोर्ट आणतो. डॉक्टर नसीमचा रिपोर्ट, ज्यात लिहिलं होतं की ती दोषी आहे. ती दोषी आहे असे सांगणारा अहवाल ऐकून तिथे बसलेल्या बायकांनी कान झाकून घेतले. रोहन, हे थांबव. मी रडत म्हणाले. देवासाठी तरी आईचा मान खाली घाल. आम्ही दोषी आहोत. आम्ही तिच्यावर आरोप केला. आरोप? तो हसला. मी ते आत्ताच सिद्ध करून दाखवीन. तो जमिनीवर बसला आणि वेड्यासारखी फाईलची पाने उलटू लागला. त्याचा एकमेव उद्देश डॉक्टर नसीमचा अहवाल शोधणे हा होता, जो त्याच्या गुन्ह्याचे समर्थन कशानेही होऊ शकत नव्हते. ना याने ना त्याने. तो कुठे आहे असे तो पुटपुटत होता. मी सुद्धा त्याच्याजवळ जमिनीवर बसले. माझ्या काळजात धस्स होत गेले. अचानक त्याचे हात थांबले. त्याने फाईलमधून एकाच वेळी 2 अहवाल बाहेर काढले. एक सारखाच. एक होता डॉक्टर नसीम यांचा रिपोर्ट, ज्यात गर्भधारणेची शक्यता वर्तवली होती, आणि दुसरा होता त्या तरुण डॉक्टरने तयार केलेला अंतिम रिपोर्ट. त्याने दोन्ही रिपोर्ट जमिनीवर शेजारी शेजारी ठेवले आणि पहिल्या रिपोर्टवर ठळक अक्षरात HCG पॉझिटिव्ह असे लिहिले आणि मृत्यूचे कारण दुसऱ्या अंतिम अहवालावर लिहिले होते. आम्ही दोघेही पती पत्नी खाली वाकून एकत्र ते अहवाल पाहू लागलो. आमची नजर एकाच वेळी त्या शब्दांवर पडली. अंतिम अहवालात मृत्यूचे कारण अक्यूट मायलॉइड ल्युकेमिया असे स्पष्टपणे नमूद केले होते. ल्युकेमिया म्हणजेच रक्ताचा कर्करोग शेवटच्या टप्प्यात होता आणि त्यामुळे पोटात अल्सर झाला होता. आणि डॉक्टर नसीमच्या अहवालाच्या शेवटी, जो आम्ही पूर्णपणे वाचत राहिलो, तीच नोंद होती की डॉक्टर म्हणाले होते, HCGचे प्रमाण जास्त असण्याची शक्यता आहे. THA, HCG यांचे प्रमाण जास्त असणे हे कर्करोगाचे लक्षण असू शकते. ताबडतोब तज्ज्ञ डॉक्टरांशी संपर्क साधा. हे पाहून आम्ही पती पत्नी दोघेही पूर्णपणे घाबरलो आणि थक्क झालो. आमच्या डोळ्यांसमोर शब्दच फिरत होते, पण माझं मन ते स्वीकारायला तयार नव्हतं. एका बाजूला गर्भवती हा शब्द लिहिला होता आणि दुसऱ्या बाजूला रक्ताचा कर्करोग. डॉक्टरने आम्हाला सांगितलं होतं की ती गर्भवती आहे, पण इथे तर स्पष्टपणे रक्ताचा कर्करोग आणि पोटाचा अल्सर असं लिहिलं होतं. आपण न कळत माझ्या सासूला मारले. या विचाराने आम्ही दोघेही भीती आणि धक्क्याने थरथरत होतो. एका क्षणासाठी रोहन पूर्णपणे स्तब्ध झाला.
त्याचा श्वास थांबला. त्याच्या हातातून फाईल खाली पडली. अविश्वासाने त्याचे डोळे विस्फारले. तो आतून तुटून गेला होता. मग तो एक अशी किंकाळी फोडून गेला जी मानवी वाटत नव्हती. तो भिंतीला टेकवून रडू लागला. हे सगळं खोटं आहे, यातलं काहीच खरं नाही. त्याने आईला मिठी मारली. आई उठ, त्यांना सांग की तुझं म्हणणं बरोबर होतं. तो उठला आणि तेही जोर जोरात. तू खरी होतीस आई. तो उठून मोठ्याने रडू लागला. माझी आई खरी होती, माझी आई खरी होती, जिने मला सोडून दिलं. मी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण त्याने मला दूर ढकललं. दूर हो चिटकिनी, तू माझ्या आईला संपवलंस. या धक्क्याने रोहन वेडा झाला. जे व्हायचं होतं ते झालं. त्याने केलेला गुन्हा लहान नव्हता. तो हसला, मग रडला, किंचाळला. रोहनची ती किंकाळी केवळ किंकाळी नव्हती, तर ती त्याच्या सदस विवेक बुद्धी आणि वास्तवामधली दुभंगण्याचा शेवटचा क्षण होता. ती नात्यांचा आवाज होती. माझी आई खरी होती आणि वास्तवाशी असलेला शेवटचा दुवा तुटण्याचा तो आवाज होता. माझी आई खरं बोलत होती. जणू काही तिला ते सत्य मनातून काढून टाकायचं होतं, जे आता तिच्या सहनशीलतेच्या पलीकडे गेलं होतं. शेजारच्या बायकांना तिला सावरण्याचा प्रयत्न केला, पण मी स्वतःला आवरू शकत नव्हते. मला सोडा, तिला पकडा, या रेवतीला पकडा. तिने माझ्या आईला मारली आहे. ती एक चटकीन आहे. तिने माझ्या आईवर जादूटोणा करून तिला मारले. माझ्या बाळाला